तर अभिजित दिपकेंची विविध प्रकारे चौकशी लावली जाऊ शकते असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। अभिजित दिपके यांनी सावध राहावं असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। सरकारची पूर्णपणे या ठिकाणी नामुष्की झाली, नाचक्की झाली, पण त्यातून या सरकारने काही धडा घेतलेला दिसत नाही। आणि म्हणूनच ते अभिजित दिपके असतील किंवा त्यांचे कुटुंबीय असतील यांना धमक्या देत आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या चौकशा लावण्याची शक्यता आहे, त्यांना छळण्याची शक्यता आहे। एक क्लिप तर जबरदस्त बाहेर पडले की त्या अभिजित दिपकेला इतके मारतायत पोलीस आणि त्यांचे गुंड की त्यातून त्याची सुटका होते की नाही असं वाटत होतं। त्यामुळं हे सरकार आता दुखावलेलं आहे। तर पुणे नाशिक महामार्गावरती चाकणमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली। अनेक प्रवासी वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले होते। 4 तासांपासून वाहतूक कोंडी आहे। वाहनांच्या 6 किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या। तर पुणे नाशिक महामार्गावर चाकणमध्ये मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। संपूर्ण दृश्य आपण पाहतो आहोत, ज्यावेळेला मुंबई पुणे नाशिक महामार्गावर चाकणच्या इथं ही वाहतूक कोंडी झालेली आहे। विविध कारणांमुळे ही वाहतूक कोंडी होत असल्याचं पाहायला मिळतं।